उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या अजिंक्यतारा हाऊसिंग सोसायटीमधल्या लोकांनी रस्त्यावर उतरून शिवसेना शिंदे गटाच्या माजी महापौर अशोक वैती यांच्या विरोधामध्ये आंदोलन छेडलं आहे। SRA प्रकल्पामध्ये गेले स्थानिक रहिवाशांनी सांगितलं की SRA मधून पहिले आम्हाला 11,000 रुपये महिना देण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं, परंतु अशोक वैती आणि SRAच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आता दरमहा 5,000 रुपये देत आहेत। आमच्याकडून कोऱ्या कागदावरती सह्या करून घेतल्या आणि वारंवार सांगून मीटिंग देखील लावली जात नाही। सदर प्रकरणाबाबत रीतसर कोणी माहिती देखील देत नाही, त्यामुळे संशय निर्माण झालेला आहे। यामध्ये घोटाळा सुरू आहे असा दावा या रहिवाशांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचं देखील रहिवाशांनी सांगितलेलं आहे। जनसंवादामध्ये नागरिकांचे प्रश्न सोडवले जातात, मात्र स्वतःच्याच विभागामध्ये अंधार असल्याचा आरोप देखील यावेळी या स्थानिक रहिवाशांनी केला। मुख्यमंत्र्यांच्या शेजारी असून देखील SRA मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा होत असल्याचं देखील यावेळी नागरिकांनी दावा केला आहे। बंधू पेपर दाखवायचा फक्त बोलताना। आम्ही अजिंक्यतारा भूखंड 67 मधले सगळे रहिवासी आहोत। गेले 2-3 वर्ष आमच्याकडे प्रोजेक्ट झोपडपट्टी पुनर्वसन चालू आहे। 22ला मीटिंग झाली, त्याच्यानंतर मीटिंग झाली नाही, आमच्या परस्पर सह्या घेतल्या नाहीत। समितीने ठराव केला 11,500चं 5,000 समितीने भाडं ठरवलं। हा आम्ही SRA मधनं माहितीचा अधिकार टाकून माहिती काढतोय, पण आम्हाला ती माहिती पण SRA मधनं नीट दिली जात नाहीये। त्यामुळेच कमिटी आमची काय म्हणते, तुम्हाला आम्हाला अक्षय तृतीयेला सांगितलं होतं की तुमच्या झोपडपट्ट्या खाली करा, तुमचं लाईट बिल कापण्यात येईल, पाणी बिल कापण्यात येईल, टॅक्स बिल सगळं भरा। पण तरीही आम्ही त्यांच्याकडे म्हटलं तुमच्याकडे परमिशन आल्यात का, LOI आलाय का, ते एन्व्हायरमेंटल परमिशन तेव्हा नव्हती। मग आम्ही तेव्हा सांगितलं की आम्हाला सगळ्या परमिशन येत नाही, तोपर्यंत आम्ही खाली करणार नाही। तुम्ही आम्हाला बिल्डरची ओळख करून द्या, कोण आपले 4 बिल्डर आहेत, त्यांच्याशी आमची तोंड ओळख झाली पाहिजे की नाही, आम्हाला सगळ्या नागरिकांना माहिती पडलं पाहिजे की बिल्डर कोण आहेत। आमची एकच मागणी होती, फक्त मीटिंग लावा, पण आम्हाला मीटिंग लावण्यात आली नाही। आम्ही वारंवार मीटिंग सांगतोय की मीटिंग लावा, पण मीटिंग लावली नाही। मग आमचं म्हणणं होतं की आमची जी कमिटी आहे ना, ती कमिटी आम्हाला नको, कारण की या कमिटीने आमचा विश्वासघात केलेला आहे। कमिटीने आमच्या सोसायटीच्या फंडाचे 50 लाख रुपये आज ते 1995 पासून आमचे बिचारे घरातले सगळे म्हातारे कोतारे सासू सासरे भरत होते, त्याचा 50 लाखाचा हिशोब त्यांनी स्वतःचा रूम घेतला। अध्यक्षांनी कांबळे काका म्हणून त्यांच्या नावाचा लोकमान्य नगरला रूम घेतला, ते पण आम्ही आता चौकशी करायला लागल्यावर 25 लाखाचा। तर आम्हाला चौकशी करायला लागल्यावर आता कळालं की नाही, हे पैसे तिकडे दिलेत, कोणाला व्याजाने दिलेत। अरे म्हटलं ठीक आहे, तुम्ही काय केलं ते आम्हाला विचारायला पाहिजे होतं की नाही, आम्ही तुमचे सदस्य होतो, कोणालाही न विचारता आणि परस्पर हा व्यवहार केलेला आहे। मग आम्ही त्यांना म्हटलं आम्ही कसं तुमच्यावर विश्वास ठेवायचा, आणि आता आम्ही त्यांना म्हटलं की आमची एक मीटिंग लावा, आपल्याला जे येत आहेत परमिशन त्याच्यावर आपण साहेबांशी बोलूया, अशोक वैती साहेब आहेत, SRA, तर आम्हाला मीटिंग लावून द्या ना एक तुम्ही। तर त्यांनी आमची मीटिंगची मागणी पूर्ण केली नाही। दत्ता शेठ त्यांना मी म्हटलं की सगळ्या महिलांना तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही या। तर मी 7 नंतर भेटू शकत नाही, मी बोलू शकत नाही, काय तुमच्या मागण्या आहेत, ऑफिसमध्ये जा, त्या कांबळे काकांना विचारा आणि भेटा। मग आमचे सगळे नागरिक संतप्त झाले, अरे आपण एवढे मोठे माजी महापौरांच्या एरियात राहतो, आजूबाजूला आपण प्रोजेक्ट बघतोय की काय चाललंय, बिल्डर पळून जात आहेत, काय होतंय त्यांचं, मग आम्हाला बिल्डरच माहिती नाही, कोण काय करणारे माहिती नाही, विश्वासात काही घेतलं जात नाही, मीटिंग घेतली जात नाही, तर आम्ही कसं सह्या करायच्या। तर आता मागच्या 15 दिवसामध्ये त्यांनी सह्या करायचा कागद लावलेला की तुम्ही म्हणजे तुमचं पैसा काही अग्रीमेंट कॉपीज आहे ना सोसायटीचे, ते सोसायटी रजिस्ट्रेशनचे पैसे त्याच्यावर तुम्ही सह्या करा, आपण कमिटी बसवणार। कमिटीतले कोणतरी 4 सदस्य राजीनामा दिलाय का काहीतरी झालंय त्यांचं। तर म्हटलं ठीक आहे, मग ते 4 सदस्य कोण घेणार त्याच्याबद्दल आम्हाला सांगा। बरं नका सांगू, मग ते मीटिंग लावा आणि त्या मीटिंग मध्ये सह्या घ्या ना। तर आमचे ते कांबळे काका घरोघरी प्रत्येकाच्या जातात, आता सही करायला या, सही करायला या, सही करायला। अरे मग असं कसं, तुमच्यामध्ये पारदर्शकता आहे ना, मग समोर भेटा। 3 जण प्रत्येकाच्या घरात फिरतात। त्यामुळे आमची म्हणणं एकच आहे की आमचं एकच मागणं आहे की आमचे जे बिल्डर आहेत त्यांच्याशी आमची परस्पर मीटिंग लावा डायरेक्ट, आम्ही सगळे तिथे येऊ, सगळे आमचे झोपडीधारक आहेत ते, आमचं हक्काचं घर आहे तेवढं आम्हाला द्या, बाकी आमचं काहीच म्हणणं नाही। आमच्या हक्काच्या घरासाठी आम्ही भांडायचं नाही का प्रत्येकाचे। त्या पुष्पाताई म्हणून आमच्या सोसायटीतल्या एक सदस्य आहेत, त्या विधवा आहेत, त्यांचा एक मूल हँडिकॅप आहे, तरी पण त्यांच्या त्या घरात नसताना परस्पर त्यांची खोटी सही बाजूवाल्याला करायला लावली। म्हणजे तुमचं काहीतरी चाललंय ना। आणि आम्ही काल पोलीस स्टेशनला गेलो होतो, ते तिकडे आले, एवढ्या दिवस आम्हाला भेटायला आले नाहीत, आमच्यावर गुन्हा दाखल करायला आले। मग आमच्या जनतेची एकच मागणी आहे की आमची मीटिंग लावा, मीटिंग मध्ये काय आहे ते मीटिंग लावा, आमचे प्रॉब्लेम तुम्ही ऐकून घ्या,
तुमच्या काही समस्या आहेत, कधी परमिशन येणार आहेत ते सांगा. आपल्याला हा प्रोजेक्ट करायचा आहे, आम्ही म्हणत नाही आम्हाला जायचं नाही या प्रोजेक्टमध्ये, आम्हाला करायचं आहे, पण तुम्ही आमच्याशी संपर्क साधा ना, आम्हाला बोलवा, तुम्ही या. आपण एवढं तरी करू शकतो ना. आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची तर दोन्ही दुवे एकत्र आले पाहिजेत, एक मार्गी होणार एक आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी आहे झोपडीधारकांची की आमची मीटिंग लावा, मीटिंग लावा, मीटिंग लावा. आमच्यावर अन्याय झाला, मीटिंग पाहिजे. आमच्यावर अन्याय झाला, आमच्यावर खूप अन्याय झालेला.